सवे गोपाळा, नको आम्हा सवे गोपाळा, येऊ ढाळा तुझ्या गाई. कोण धावे त्यांच्या लागे, मागे मागे अरधारी. न बैसती एके ठाई, धावती दाही धावाटा. कोण धावे त्यांच्या लागे, मागे मागे अरधारी. तुका म्हणे तू राख मनेरी, मग त्या येरी आम्ही जाणो. कोण धावे त्यांच्या लागे, मागे मागे अरधारी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संदाजी. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण. श्री गुरुचे विठाला. प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांशस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. नको आम्हा सवे गोपाळा, येऊ ढाळा तुझ्या गाई. कोण धावे त्यांच्या लागे, मागे मागे अरधारी. आज या ठिकाणी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी माझ्याकडे जी आलेली कीर्तन सेवा आहे, तेव्हा सेवेचं विशेषता विशिष्ट माध्यम असं आमचे परमस्नेही मित्र अर्थात श्रीमान गणेश बाबारावजी भोगे. कारण या भाऊने आपल्या मुलांसाठी केलेला त्या ठिकाणी 3 वर्ष श्रीमद भागवत कथेचा संकल्प आहे. आपल्या शास्त्रात असा नियम आहे, भगवान आपला ऐकतो पण त्याच्या सेवेचं सांगितलं तर ऐकतो, नाही का. आपल्या संसाराचं सांगितलं तर देव ऐकत नाही, पण त्याची सेवा करण्याची इच्छा आपण केली तर भगवान निश्चित त्या संकल्पाला यश देतो. विठाला. संत वाङ्मयात असं वर्णन आहे, दाता म्हणजे देणारा आहे, पण आपण केलेल्या सत्य संकल्पाला देतो, नाही का. कारण दाता नारायण आहे, पण सत्य संकल्पाचा दाता नारायण. सर्व करी पूर्ण मनोरथ. महाराज सांगतात की देवाला देवाच्या सेवेचं काम सांगितलं तर भगवान निश्चित भक्ताचं पूर्ण करतो. बाबा, तुमच्या काही समस्या असेल ना, तुम्ही मला शरण आहेत ना, तर मग तुमच्या संकल्पाप्रमाणे मी तुमचे मनोरथ पूर्ण करतो. तुम्ही आता 3 वर्षापर्यंत माझ्या सेवेचा केलेला संकल्प आहे आणि भगवंताच्या कृपेने आता तो पूर्ण झाला. आज पूर्णाहुतीचं कीर्तन आहे, अर्थात काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे आपण केलेल्या सेवेची पूर्णाहुती. याचा अर्थ असा होतो, आजच्या दिवशी भगवान आपल्याला एक प्रसाद देत असतो. विठाला विठाला. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे देवाच्या हातून मिळणारा प्रसाद.
याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे पगारीचा दिवस आहे. कारण इथपर्यंत जी जी सेवा केली भगवान आपल्या हाताने त्यांना प्रसाद देतो. वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे इथे. महाराज सांगतात की भगवान परमात्माच्या दिवशी त्या ठिकाणी भक्तांना काय देतो? प्रसाद देतो. तसं महाराज आजचं जे कीर्तन आहे भाऊंच्या त्या ठिकाणी संकल्पेची पूर्णाहुती म्हणजे काल्याची सेवा आहे. संप्राप्त सेवेसाठी निवडलेला भंग भगवान श्रीमंत श्री देहू निवासी विश्वगाथा विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा काल्याच्या प्रसंगातील 4 चरणाचा भंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ असा होतो. काही वेळी गोपाळ देवाला बोलतात, काही वेळी देव गोपाळाला बोलतो, काही वेळी गोपाळ आपसात त्या ठिकाणी एकमेकाला बोलतात. असे 3 प्रकरण गायीच्या मागचे आपल्याला भागवतांमध्ये पाहायला मिळतात. कधी कधी गोपाळ देवाला बोलतात, देवा आज तुझ्या गायी आमच्या सोबत येऊ देऊ नको. तो आत्ता प्रसंग आहे. कारण आज गोपाळच बोलायला लागले, तुझ्या गायी आमच्या सोबत येऊ देऊ नको. कारण त्यांच्या मागे कुठपर्यंत धावावं, कारण त्या गायी भयानक आहेत. आता गायी म्हणजे गुलाम इंद्रिय. कारण गायीचा अर्थ असा होतो आपल्या जवळ असलेले इंद्रिय ह्याच कोणी एक काय गायी आहेत. पण ध्यानात ठेवा हे इंद्रिय आपले की देवाचे? काय इथं बोलत नाहीत का कीर्तनात? होय नाही म्हणजे इंद्रिय रूपी गायी देवाचे आहेत का जीवाचे आहेत? देवाचे आहेत का आपले आहेत? हे इंद्रिय देवाचे आहेत की आपले? देवाचेच आहेत ना. सांभाळायला कोणाकडे? आपल्याकडे नाही का. कष्ट ज्याच्या मालकीचे त्याला आहेत का सांभाळणारा? अडचण गायीची सांभाळणाराला आहे का ज्याच्या आहे त्याला सांभाळणारा? मग सांभाळणारा जरा नीट सांभाळल्या पाहिजे ना. काय कारण जेणेकरून नाही का ज्याच्या गायीमुळे आपल्याला देव प्रसन्न होईल अशा त्या गायीचा सांभाळ गुराख्याने म्हणजे तुम्ही आम्ही केला पाहिजे असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो. पण त्रास व्हायला लागला देवा, आता तुझ्या गायी आमच्या सोबत येऊ देऊ नको, कारण खूप काही अवघड आहे. कुठपर्यंत देवा त्यांच्या मागे धावावं? कोण धावे त्यांच्या मागे? मागे मागे यर झाली. कारण आतापर्यंत आम्हाला गायीने खूप फिरवलं. अनेक जन्म आम्हाला गायींच्या मुळे घ्यावे लागले. म्हणून देवा आता कुठपर्यंत हा त्रास? पुन्हा तक्रार केली. देवा दुपारच्या वेळी जेवणाची वेळ झालेली, आता एका झाडाखाली बसवाव्या आणि तिथं सर्व गुराख्याने मिळून जेवण करावं असं जर ठरलेलं असेल तर तुझ्या गायी अशा अडचण करतात. 10 गायी 10 वाटाने धावतात. 10 गायी कोणत्या? आता हे जर चिंतन मांडलं तर ऐकणारे म्हणतील काल्याचं कीर्तन असं नसतं. कारण काल्याचं कीर्तन नियमाप्रमाणे तसं असतं नाही का त्या ठिकाणी. पण हे थोडस वेगळं आहे नाही का. म्हणून त्या 10 वाटाने धावतात. पण देवा एक कृपा करा, एका गायी संबंधी तुम्ही आम्हाला मदत करा. ती म्हणजे मनेरी नावाची गाय. ती एक तुम्ही जर आम्हाला आमच्यासाठी तिचा जर त्यावेळी मला सांभाळ केला किंवा तिला आवडता आलं तुमच्या कृपेनं तर बाकीचे आम्हाला सांभाळता येतील. असा सरळ आणि सोपा भंगाचा भावार्थ आहे. आता याच्यानंतर जेवढा वेळ असेल तेवढं चिंतन करण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही मिळून करणार आहोत. विठाला नेम वेगळा आणि कल्याच्या कीर्तनाचा विधी वेगळा. तसं जर पाहिलं तर प्रत्येक कीर्तनाचा कीर्तनकाराला विधी असतो आणि विधान असतात. आता ते महाराजांना करतात का नाही माहित नाही, पण कीर्तन म्हटलं की विधिवत असतात. आणि विधी मध्ये बांधून असतं ते कीर्तन असतं. भाऊ नुसतं कंबर बांधून असतं ते कीर्तन नसतं. ध्यानात ठेवा. कारण विधी ज्याच्यात बांधलेला असतो नाही का, ज्यांनी बांधून बोलावं कशाला? आपल्या संप्रदायाच्या नेमाला. कारण संप्रदायाच्या नेमाच्या बाजूला जायचं नाही. कीर्तन
कीर्तनकाराला कीर्तनाची एक घातलेली मर्यादा आहे, नाही का? पण आम्ही त्याच्या बाबतीत फार दूर गेलो आता, आम्ही त्या मर्यादेमध्ये राहिलेलो नाही, नाही का? अशी फार मोठी शोकांतिका हल्ली काळामध्ये, नाही का? तरी सुद्धा चालतं, हे आमचं बरं आहे, नाही का? कारण एवढं त्या ठिकाणी कशाची कशाला मेळ नाही, तरी आमचं बरं जमलं हेच आमचा मेळ आहे, नाही का? असा प्रकार त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतो. असो कालाय तस्मै नमः. कारण जसा काल असेल तशी त्या ठिकाणी महाराज त्यांची चाललेलं, यात काही शंका नाही. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की महाराज काल्याचं कीर्तन म्हटलं की ते बांधून बोलायचं. बांधून म्हणजे कशाला? तर ठराविक विषयाला. कारण आजच्या कीर्तनाचा विधीच असा आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्माने केलेल्या चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधणे राखीत आहे. गोधणे राखीत आहे, रांगत आहे. दशेत भगवान परमात्माने चरित्र केले. अवस्था दोन आहेत. एका कोणत्या? तर महाराज रांगत असताना चोरी केली आणि गायीच्या मागे काही देवाने चरित्र केले. कारण रांगत आहे, गोधणे राखीत आहे, अशा दोन अवस्था आहेत. चरित्र शब्दाचा अर्थ काय होतो? शास्त्रकारांनी असं म्हटलेलं आहे, चरित्र म्हणजे देवाचं अद्भुत कर्तव्य, भगवंताची अद्भुत लीला, याला शास्त्रकारांनी चरित्र असं म्हटलेलं आहे, नाही का? असं बरंचसं काही आहे. भगवंताच्या त्या ठिकाणी विविध प्रकारच्या लीला आहेत, पण त्याच्यापैकी नाही का हे चरित्र 3 ठिकाणी केले: गोकुळ, वृंदावन आणि मथुरा. पण काल्याच्या प्रसंगी जे चरित्र सांगायचे ते गोकुळात केलेलेच. विठाला विठाला दोन अवस्थेत चरित्र केले. त्याच्यापैकी पहिल्या अवस्थेतलं चरित्र म्हणजे रांगत असताना देवानं केलेली लीला. तर रंगत्या अवस्थेत काय केलं? रांगत रंगणी चोरीत लोणी, रंगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी, बांधिती चरणी देती गाराणी, यशोदी साजणी हो. दही दूध बक्षुनी तमाळ निळे, नवल केले साजणी, कृष्ण आळवा आळवा
महाराज एका भगवान परमात्माची त्या ठिकाणी ही चरित्र आहेत काय रंगत्या अवस्थेत भगवंताने चोरी केली पण कशाची केली चित्त चोरी आले चित्त चोरी नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे येणे गरुड ध्वजे तुका म्हणे काय चोरीले तर चित्त चोरीले पण शास्त्रकाराने असं चिंतन केलं देवाने चित्तच का चोरलं परत चोरलेलं चित्त कोणाचं चोरलं कारण चित्त म्हटलं की त्याचे 4 अवच्छेदक आहेत नाही का बरं देवाने मन नाही चोरलं मनाची चोरी नाही केली बुद्धीची चोरी केली नाही अहंकाराची तर केलीच नाही चित्ताचीच का केली तर हे एकाच अंतःकरणामध्ये 4 प्रकारचे अवच्छेदक आहेत एकच वृत्ती आहे तिचे हे 4 प्रकार आहेत वृत्ती चिंतन करायली की त्याला चित्त म्हणतात वृत्ती संकल्प विकल्प करायला लागली की मन म्हणतात निश्चय करायला लागली की बुद्धी म्हणतात आणि अभिमान घ्यायला लागले की अहंकार म्हणतात नाही का एवढं सर्व म्हणतात पण ऐकणारे म्हणतात हे काय म्हणतात तर असं त्या ठिकाणी प्रकार आहे महाराज मोठा अवघडच आहे नाही का असं सांगायला की ते म्हणतात हे काय म्हणतात यांनी काय काढलं महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी असा आहे तर महाराज देवाने बुद्धीची चोरी नाही केली तर केली चित्ताची त्याचं कारण आहे चित्त नवनीत आहे आता थोडस चिंतन आपण करू हे जसे 4 प्रकार झाले तसे दुधाचे सुद्धा 4 प्रकार होतात दूध दही लोणी आणि ताक किती झाले 4 प्रकार झाले ध्यानात ठेवा आता याच्यापैकी देवाने दुधाची चोरी नाही केली का बरं दुधात काय अडचण होती दूध चोरायला पाहिजे होतं ना दूध नाही चोरलं त्याचं कारण असं आहे दूध म्हणलं की ते सदोष असतात दुधामध्ये दोष असतात कोणता दोष असतो दुधातला दोष म्हणजे पाणी कारण पाण्या वाचून दूध राहतच नाही कारण पाणी नसल्यावर दुधाच्या डोळ्यात पाणी येत आहे काय म्हणून कारण दुधात काय पाहिजे पाणीच पाहिजे पहा तुम्ही आमच्या माता वर्गाचं सुद्धा तसं ठरलेलं असतं ते कोणालाच तसं दूध देत नाही काय टाकल्याशिवाय पाणी टाकल्याशिवाय कारण त्यांचं म्हणणं सुद्धा आहे तसं देऊ नये आता तसं देऊ नये याला प्रमाण कोण्याच शास्त्रात नाही कोण्याच शास्त्रात नाही ते संस्कृत मध्ये नाही प्राकृत मध्ये सुद्धा कुठं वामयात पाहायला मिळत नाही दूध पाण्या वाचून देऊ नये पाणी घालूनच द्यावं याला प्रमाण काय मी एका आजीला विचारलं याला प्रमाण काय ती म्हणे आमची परंपरा प्रमाण आहे काय प्रमाण आहे परंपरा प्रमाण आहे कारण माझ्या सासूने मला सांगितलं तसं सासूच्या सासून तिला सांगितलं म्हणजे याला कोणतं प्रमाण म्हणायचं परंपरा प्रमाणम याला कोणतं शास्त्र प्रमाण नाही म्हणजे दूध त्या ठिकाणी पाण्याशिवाय राहत नाही म्हणून काढल्या दुधात काय टाकतात पाणी टाकतात याच्याही पुढचे काही पाण्यात काढतात काय आधी पाणी आणि नंतर दूध आहे कारण पाणी नंतर घालत नाही ते त्यांची पद्धती तशी नाही कारण हे त्याच्यातले क्वालिटीचे कशातले विकणारा म्हणते त्या ठिकाणी महाराज नाही का 1 नंबरचे आहे ते की ज्यांनी दुधात नाही पाणी टाकलं पाण्यामध्ये काय काढलं दूध काढलं महत्वाचा मुद्दा असा ध्यानात ठेवा जसं दुधात पाणी हा दोष आहे तसं मनात पाप हा दोष आहे म्हणून मनाची चोरी देवाने केली ना ध्यानात ठेवा दूध पाण्या वाचून राहत नाही तसं मन पापा वाचून राहत नाही पुढचं सांगू का मनातलं पाप जळाल्याशिवाय काला सुद्धा मिळत नाही कारण दुधाचं दही व्हावं वाटत असेल तर पाणी जळावं लागतं
आणि काना मिळावा वाटत असेल तर मनातलं पाप जळावं लागतं. पण असं सांगायला लागल्यावर सांगणारेच कीर्तनकाराव जळतात. मन म्हटलं की महाराज ते कधीच असं पापाला सोडून राहत नाही. कारण मनाचं असं वाईट आहे महाराज, ते अन्य क्षेत्रात पाप करील काय, ते पुण्य क्षेत्रात सुद्धा पुण्य करत नाही. काय करताय? पापच करताय. इतरत्र ठिकाणी बसल्यावरही मनाला पाप आवडतंय, पापच आवडतं. इतकं मन त्या ठिकाणी महाराज अवघड आहे. म्हणून महाराजांनी असं म्हटलेलं आहे, तुम्ही याच्या मागे जाऊ नका. कोणाच्या? मनाच्या मागे जाऊ नका. तो तेथेची मुकला हरिपाटी स्थिरावला तुची धन्य. महाराज सांगतात त्याच्या मागे गेला की त्या ठिकाणी अडचणच आहे. महत्वाचा मुद्दा असा, दुधाची भगवान परमात्माने चोरी केलेली नाही, तशी दह्याची सुद्धा नाही केली. केली कशाची? चित्ताची केली. पण कोणाच्या चित्ताची? विषयीच्या का? पामराच्या? नाही महाराज. त्या ठिकाणी पुढचं सांगू का, अज्ञानाच्या चित्ताची केली नाही. त्याचं काही कारण आहे. जीवनमुक्ताच्या चित्ताची सुद्धा चोरी नाही. कारण जीवनमुक्ताचं चित्त राहिलं नाही आणि अज्ञानाचं चित्त देवाला घेण्याच्या लायक नाही. फक्त एकाच चित्ताची चोरी देवानं केली, ते म्हणजे देवाचा भक्त. एकाच चित्त चैतन्य झालेले तो जीवनमुक्त आहे, नाही का? ध्यानात ठेवा. पण भक्ताचं चित्त आता देवाच्या आवडीचं झालेलं आहे. कारण आवड देवाची आवड त्या चित्ताला आहे, तशी त्या चित्ताची आवड देवाला आहे. ध्यानात ठेवा. म्हणून त्या चित्ताला किती देव आवडतो आणि तितका देव त्या चित्ताला आवडतो, म्हणून ते चित्त देवाला किती आवडत आहे. या दोघांमध्ये खूप काही चिंतन करण्यासारखं आहे. महाराज, या जगात भक्ताशिवाय देवाला काहीच आवडत नाही आणि दुसरं काही दिसत नाही. पुढचं सांगू का, जग निर्माण करणारा देव आहे, पण खरा आनंद नाही का देव देतो ना, तो फक्त या जगात भक्त आहे. कारण कर्मानुसार जग निर्माण करणारा देव आहे, पण प्रेम देणारा भक्तासाठी फक्त तोच नाही का. कर्मानुसार उत्पत्ती करतो, पण अंतःकरण भरून प्रेम देतो, ते फक्त भक्तांच्या बाबतीत घडतं. विठाला शास्त्राचा नियम आहे, देव जगाला देवाने निर्माण केलं. देवाला जग दिसत नाही, पण या जगातला भक्त देव शोधायला लागलेला आहे की माझं चिंतन करणारा मला कुठे सापडेल, माझ्यावर प्रेम करणारा भक्त मला या ठिकाणी कोण्या गावात सापडेल, नाही का. देव भक्ताला धुंडायला लागलेला आहे. पण अडचण अशी आहे, देवाने भक्ताला धुंडावं अशी भक्ती त्या ठिकाणी देवाची केलेली कुठेतरी पाहायला मिळतात. जसं देहूला, आळंदीला ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाही का, ज्यांच्यासाठी देवाने फिरावं. विठाला
कैचे रूप घडे शिवा. एका ठिकाणी महाराज म्हणतात देवाविन भक्ता कोण देते निष्कामता. म्हणजे भक्ताला देवाशिवाय कोणी नाही आणि देवालाही भक्ताशिवाय कोणीच नाही. म्हणून त्याचं चित्त देवाला इतकं आवडतंय कारण त्याचं चित्त लोण्यासारखं आहे. आणि पुढचं सांगू, आपलं का आवडत नाही? आपलं चित्त ताकासारखं आहे. कशासारखं? ताकासारखं. ताक कसं असतंय? प्यायला लागलं की गोड असते नाही का? बोलत नाही का इथं? नाही म्हणजे इथं ताक माहीतच नाही का? असतंय आंबट असते. ताक जसं आंबट असतंय तसं प्रापंचिकाचं चित्त आंबट नसतंय, खऊट असतंय. कारण ते जवळ बसणाऱ्यासाठी चांगलं नसतं. इतकं तर देवाला कशात चांगलं आलं महाराज? जवळ बसणाऱ्यासाठी नाही, जवळ उभा राहणाऱ्यासाठी नाही. इतकं त्या ठिकाणी ओंगळवाणी चित्त कोणाचं आहे? संसारिकाचं आहे. म्हणून विषयी पामाराच्या चित्ताची देव कशाला चोरी करी? कारण ते देवाच्या आवडीचं चित्तच नाही. बरंचसं काही चिंतन आहे. थोडक्यामध्ये महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्माने कशाची चोरी केली? तर चित्ताची चोरी केली. पण याच्यामध्ये भगवंताने गोकुळामध्ये 3 प्रकाराने चरित्र केले. तर त्याच्यामध्ये शास्त्र असं आहे, काही देवाच्या लीला कर्मपर आहेत, काही देवाच्या लीला उपासनापर आहेत आणि काही देवाच्या लीला ज्ञानपर आहेत. विठाला ज्याच्यात प्रीती असते, कृती असते त्याला कर्म म्हणतात, प्रीती असते त्याला उपासना म्हणतात आणि वृत्ती असते त्याला ज्ञान म्हणतात. एक असे त्याचं चिंतन आहे. म्हणून असे 3 प्रकाराने देवाचे चरित्र आहे. तसं पाहिलं तर गोकुळात 3 या संख्येला अनन्य साधारण महत्व आहे नाही का? जसं गोकुळामध्ये लीला देवाच्या 3 प्रकारच्या आहेत, तशा भोगत्या गोपी सुद्धा 3 प्रकारच्या आहेत. लीलेचा आनंद घेणाऱ्या गोपी 3 प्रकारच्या. कोणत्या? कोणी सोना कोणी मध्ये 3 विषय आलेले आहेत. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. कारण स्वतंत्र हा शब्द दीर्घ उच्चारल्यामुळे सहजच ते सासूबाईचा अधिकार सांगून गेला बरं का. स्वतंत्र असं जे दीर्घ झालं ना, तर त्याच्यामध्ये महाराज सहजपणे स्वातंत्र्य स्वतंत्र जे आहे त्याच्यामध्ये 3 आहेत. कोणी सुना नाही का? सुना म्हणजे कर्म, मुली म्हणजे उपासना आणि स्वतंत्र असलेल्या सासवा म्हणजे ज्ञान. म्हणजे ज्ञान पर काही गोपी, उपासना पर काही गोपी आणि काही कर्म पर गोपी आहेत असंही वर्णन करतात. आता कर्म म्हटलं की ज्याच्यात कर्ता काय असतो? परतंत्र असतो. कर्मामध्ये कर्ता परतंत्र असतो. उपासनेमधला भक्त मात्र कधी कधी परतंत्र आणि कधी कधी स्वतंत्र. विठाला कसं उपासना म्हणजे भक्त या देवाचा. भक्त भक्तीत स्वतंत्र आहे पण प्रपंचात परतंत्र आहे. ध्यानात ठेवा, देवाचा भक्त भक्ती करण्यास स्वतंत्र आहे. देव ताब्यात येतो हे त्याचं स्वातंत्र्य आहे, पण प्रारब्ध त्याचं संसाराचं त्याला त्रास देतं याच्यात ते परतंत्र आहे. म्हणून याला मुलीच्या बाबतीत जसं आपल्याकडे घडतं, कीर्तनाला जर मुलीला जायचं असेल तर आईला न विचारता आलं तरी सुद्धा तक्रार नाही का? असं आहे ना. मुलीच्या बाबतीत नाही. पण जर सुनानं जर तसं महाराज त्या नियमाचं पालन केलं तर सूनबाईला त्रास होण्याची शक्यता आहे. कारण आज कल्पना करा,
कीर्तनाला यायचं असेल तर सुनबाईला सासूला विचारल्याशिवाय येता येते का? नाही, तुम्ही म्हणा ना हो, नाही तर नाही. होय, कसं आहे ते कोणाला विचारावं लागतं त्यांना? हा, सासूला विचारावं लागतं. बरोबर आहे ना? असं सांगताना एक आजी महाराज कीर्तनाचंच उठून उभी राहिली. ती म्हणे, महाराज आताच सांगता का द्वापार युग घातलं? कारण आता मॅटर बदललेलं आहे. आता कसं आहे, आता आम्हाला जर कीर्तनाला यायचं असेल तर सासूला सुनबाईला विचारावं लागतंय. पुरी मला वाटतं गावात काला आहे तर जाऊन बसाव तिथं मंडपात. नाही बसायचं, तिथं बसायचं नाही, इथंच बसा. कारण इथं कुठपर्यंत बसा, तुम्हाला बसूस तर बसा. महाराज अशी परिस्थिती आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी असा होतो की महाराज आज हल्ली काळामध्ये सुनबाईकडे स्वातंत्र्य, सासूबाईकडे थोडं पारतंत्र्यच आहे, नाही का? कारण थोडस बदल झालेला आहे. विठाला विठाला कर्मातला साधक कसा परतंत्र असतो यासाठी थोडी युक्ती सांगतो. जसं कल्पना करा, आता आपल्याकडे पूजेचं साहित्य जेव्हा देवाच्या पूजेला सामुग्री आणतो ना, ताटामध्ये फुलं वगैरे, अक्षदा, हळदी कुंकाचं बरंच काही आणतो, अगरबत्ती, कापूर वगैरे. आणि देवाच्या समोर तांब्या वगैरे भरून आणला की त्या ठिकाणी सर्व देवाच्या समोर ठेवायचं. पण आपल्या हातानं काहीच व्हायचं नाही, कारण समोरचा जेव्हा सांगेल ना तेच व्हायचं. म्हणजे ऋत्विज जेव्हा सांगतील, म्हणजे ब्राह्मण सांगतील, तेव्हाच काय करायचं? आता तुम्ही डोळ्याला पाणी लावा, मगच लावायचं. कोणाच्या? म्हणजे ठीक आहे, आता तुम्ही काय करा, डोळ्याला पाणी लावा. पण मी तुम्हाला विचारतो, डोळ्याला पाणी लावण्याचा अर्थ काय? काय की नाही का? काय जे आसन ते आसन लावा म्हणले, लावायचं नाही का? आपण कशाला त्याच्याबद्दल विचार करायचा? पण शास्त्राचा नियम आहे, कर्म ज्ञातत्वात म्हणजे जाणून कर्म केलं तर फल मिळत असतं. अज्ञत्वात म्हणजे न कळतेपणात कर्म केलं तर कर्त्याला काहीच मिळत नसतं. म्हणून जे कृती करतो त्याची जाणीव आपल्याला पाहिजे. आपल्याला ते कळालं पाहिजे की आम्ही डोळ्याला पाणी लावायचं ते कशासाठी, का लावायचं, त्याचं कारण काय. तिथं असं म्हणतच असतात, नेत्राचे म्हणम, हे लय स्वरात म्हणायचं नाही. विठाला बरंच काही त्या ठिकाणी आहे. कर्मामध्ये साधक परतंत्र आहे. अशा काही गोकुळातल्या सून पदात असलेल्या गोपी परतंत्र आहेत. कारण कृष्ण लीलेचा आनंद सासवा म्हणजे ज्ञानपर असलेल्या गोपी नाही का, कधीही उठायच्या आणि नंद बाबाच्या घरी जाऊन बसायच्या आणि कृष्ण जवळच असा खेळायचा. आणि काय महाराज ओत प्रोत कृष्णाचा आनंद त्या गोपीने भोगायचा. आणि घरी आल्यानंतर सासवा एकत्र गल्लीत बसायच्या. आणि बसल्याच्या नंतर महाराज चर्चा त्यांची तीच चालायची. विठाला नाही का? काय चर्चा त्यांची? नवता गाव शिव पाहिला याशी काही, नामरूपाशी तो आधीची ठाव नाही. म्हणती गवळणी म्हणती गोपी कालच्या झाल्या बाई, क्षीरसागर ना कैशी शेषशाही हो. कारण चर्चा त्यांची अशी रंगायची. आणि कृष्ण आपला कालचा नाही, ज्याला गाव नाही, ज्याला शिव नाही, ज्याला नाव नाही, नाही का? पण आपल्यासाठी गोकुळात आला नाही का? त्या ठिकाणी त्याचं आपल्यावर असलेलं प्रेम आहे. विठाला असे अनेक प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात नाही का? असू दे, आता त्यांचे ते प्रकरण आहेत. पण अशा वेळी थोडक्यात महाराज त्या सोनपदात असलेल्या गोपी ऐकायच्या, पण त्यांना उठून दर्शनाला जाण्याची सोय नाही, नाही का? मग मनामध्ये त्या ठिकाणी वेद लागलेला, वेड लागलेला आहे. आता ज्यांनी कृष्णाला पाहिलं त्या आवेशात येऊन सांगायच्या, म्या पाहिला, म्या पाहिला, नाही का? असं पाहिला 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 नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन,
त्या ठिकाणी त्या गोपी म्हणायच्या, म्या पाहिला, जिनं पाहिलं कृष्ण कन्हैयाला, ती पुन्हा पुन्हा सांगायची, कन्हैयाला मी पाहिलं. एक जणीनं तिला विचारलं, पाहिल्यावर झालं काय? तर ती बोलायला लागली, तेने वेधिले, नाही का, तेने वेधिले, नाही का, त्याने माझ्या चित्ताला मनाला वेड लावलं, असं त्याचं दर्शन आहे, असं मी त्याला पाहिलं. पण आता पाहिल्या, ज्यांनी पाहिलं त्या सांगायला लागल्या, नाही का, हळूहळू श्रवणाने ज्यांनी पाहिलेलं नाही त्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलचं प्रेम वाढायला लागलं, की आपण कधी जावं, नाही का, कधी आपल्याला पाहता येईल, पाहण्याची इच्छा आहे, पण सासूबाईचं बंधन आहे. विठाला मग कोण्यातरी कामाचं निमित्त शोधायचं आणि फक्त महाराज कामाच्या निमित्ताने नंदबाबाच्या वाड्याच्या समोरून जायचं, असं त्या ठिकाणी ठरलेलं आहे. महाराज एका गोपीच्या मनामध्ये कृष्ण दर्शनाची भूक आहे आणि वाटाने त्या ठिकाणी चाललेली, मनात चिंतन चाललेलं आहे की आज मला कृष्ण दिसला पाहिजे. कारण नंदबाबांच्या वाड्याच्या समोर गेल्यावर कन्हैयाने मला दर्शन दिलं पाहिजे. असे बरेचसे चरित्र आहेत. एका गोपीने शांडिल्याचे वडील होते ना महाराज, त्यांच्याकडे जाऊन उपाय विचारला. अहो 3 वर्ष झाले म्हणे, पण मला कृष्णाचं दर्शन नाही. मी काय केलं पाहिजे, मला एखादी पूजा सांगा. कारण ती माळी समाजाची होती. कुण्या? माळी समाजाची गोपी होती. कारण तिने विचारलं त्या ठिकाणी, नेका देवा सांगा ना मला, कृष्ण दर्शन मला कधी देईल, मी कोणता उपाय केल्यावर देईल, कोणती पूजा मी करू, कृष्ण दर्शनासाठी काय करू. विठाला महाराज त्यांनी एकच उपाय सांगितला, काही करू नको तू. हे पा, तू दररोज तुझा सकाळी माळव विकण्याचा धंदा आहे. कारण डोक्यावरती ती पाटी घ्यायची आणि नंदबाबाच्या वाड्याला दररोज प्रदक्षिणा कर, नाही का, निस्ते वेडे घाला असं. कृष्ण तुला दिसेलच नाही का त्या ठिकाणी. आत ओसरीवर पाहिलं तर कन्हैयाचं दर्शन होईल. महाराज ती सेवा करण्यात 3 वर्ष गेले. किती? 3 वर्ष गेले. कृष्णाचं दर्शन नाही आणि अंतःकरणाला वेध लागला, मला कधी त्या ठिकाणी तो भेटेल. असे प्रकरण बरेचसे आहेत. एवढ्यामध्ये त्या ठिकाणी एक गोपी अशी दारावरती आली आणि भगवान श्रीकृष्ण कन्हैयाला पाहिलं. पाहिल्या ते चित्त देवाच्या आवडीचं असल्यामुळे लगे महाराज त्याचं हरण केलं आणि हरण केल्यामुळे ती गोपी रस्त्यातच उभी राहिली, रोडवरच. येणाऱ्या जाणाऱ्या तिच्या मैत्रिणी विचारत होत्या, का ग पोरी, रस्ता उभा टाकण्यासाठी नसतो, का उभी टाकली? ती म्हणे माझी चोरी झाली. त्या हरीने माझ्या चित्तात, हरीने माझे हरले चित्त, हरीने माझे हरले चित्त, हरीने माझे हरले चित्त, हरीने माझे हरले चित्त, कैसी जाऊ घरा, नो हे बरा लौकिक, नाही का. काय परिणाम काय झाला तुझ्याकडे? काही नाही म्हणे, हरीने माझे हरिले चित्त, नाही का. कारण माझ्या चित्ताची चोरी हरीने म्हणजे कृष्ण कन्हैयाने केली. आणि नियम असा आहे, चोर चोरी चांगल्या वस्तूची करत असतो. कारण ज्याला मार्केट आहे, नाही का, तिथं गेल्यानंतर ती वस्तू लगे विकली पाहिजे, अशा वस्तूचीच काय करतो चोर, चोरी करतो, नाही का. बघा कोणताही चोर चांगला माल चोरत असतो का काही ज्याला मार्केट नाही ते चोरत असतो, होय.
बरं, चोरी कोणाच्या घरची होत असते? ज्याच्या घरी काही नाही त्याच्या घरची. हं, त्याच्या घरी काय मरायला येईन का? याच्याच घरी 4-4 दिवस जात्याची दात खिळी उघडत नाही. त्याच्या घरी चोर कशाला येईल? मला त्या ठिकाणी गरीबाच्या घरी चोर येत नाही. आमचं एक शास्त्र आहे, एक तर नाही त्याच्याकडे चोरी होत नाही, आणि जागा असल्यावर एक चोरी होत नाही. नाही का? चोरी होऊ नाही वाटत असेल तर मग जागे राहा. नाही का? महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी असा आहे की भगवान परमात्माने त्या ठिकाणी चित्ताचं हरण केल्यामुळे आता ती विसरून गेली आणि तिथं तटस्थ उभी टाकली. पुन्हा एक शास्त्राचा नियम असा आहे की रस्ता हा प्रवास करण्यासाठी असतो, उभा राहण्यासाठी नाही. जी माणसं, आता थोडंसं हे कठीण वाटण्यासारखं आहे, रस्त्यात कधीच उभा टाकू नये, आपण आपला प्रवास केला पाहिजे. जी माणसं रस्त्यात नेहमीच उभे राहतात ते रस्त्यात नसतातच, ते रास्त नसतात. कृपया ध्यान दीजिए. हां, नाही का? म्हणून त्या ठिकाणी कधी रस्ता उभा राहण्यासाठी नाही. विठाला नाही का? आता ते बरोबर आहे तिथपर्यंत तुमचा धर्मशास्त्राचा नियम आहे. पण माझी अशी परिस्थिती झाली, मला आता घरी जाणं अवघड आहे आणि इथं उभं राहणं अवघड आहे. नाही का? आता काय नेमकं करावं हेच मला कळत नाही. बरं, माझी अवस्था कोणाला सांगावी? जे परीक्षक आहे त्यांना सांगावी तर घरच्या माणसं माझ्यावर राग करतील. पारखी अशी सांगता गोष्टी घरचे कुटी खातील. मग अशी समस्येत असलेली गोपी आता कोणाला विचारावं हा प्रश्न पडला. एवढ्यात तुकाराम महाराज त्या रस्त्याने आले. आता ऐकणाराला शंकाच येईल, कारण तुकाराम महाराज कलियुगातले, गोपी द्वापार युगातली. आणि तिथं कसे आले तर तुकोबाराय म्हणतात, देवाचे जे जे अवतार झाले त्या त्या अवतारात आम्ही देवाच्या सोबत आहेत. नाही का? जे जे झाले अवतार त्याचे बरोबर. महाराज सांगतात की प्रत्येक अवतारामध्ये आम्ही देवाचे संगात आहेत, सोबत आहेत. म्हणून ते तुकोबाराय गोपीला उपाय सांगतात, आता काही करू नको. तो का म्हणे निवांत राहे, तो का म्हणे निवांत राहे. तुका म्हणे निवांत राही, पाहिले पायी परतोणे. आता ज्या देवाला तू पाहिलं आता त्यालाच त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा पहा. असे बरेचसे काही प्रकरणं आहेत. महाराज त्या ठिकाणी भगवंताच्या काही चोऱ्या आहेत, तशा काही देवाच्या खोड्या सुद्धा आहेत. नाही काही एक प्रकरण सांगतो खोडीच्या बाबतीत. ते असं आहे, महाराज सकाळी सकाळी एक गोपी भगवान श्रीकृष्ण कन्हैया असे रस्त्याने चालले. एवढ्यात ती समोर आली. कन्हैया, अरे त्या ठिकाणी आज आमच्यावरती तू कृपा कर,
आजच्या दिवशी तू बासरी वाजू नको, एवढी मेहरबानी कर, कारण आम्ही 3 दिवस झालं अडचणीत आहे, तर आज तू ती बासरी वाजवायची नाही, नाही का ते वेणुनाद त्या ठिकाणी करायचा नाही. भगवान म्हटले माझ्या वेणुनादामुळे तुम्हाला काय अडचण आहे? अरे 3 दिवस झालं जेवायला मिळालं नाही, म्हणजे नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली. तुझ्या मुरलीने तांडूक हरली रे, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू. असा विसर तुझ्या मुरलीमुळे त्या ठिकाणी होतो. अरे आम्हाला वेळेवर जेवावं, नाही का तहान भूक वगैरे हे काही त्या ठिकाणी जाणवत नाही. नव्हे एक आमच्या घरी विलक्षण घडलं. म्हणे काय घडलं? अरे 3 दिवस झालं, जेवण्याचं जाऊ दे, जेवण्यासाठी लागणारा स्वयंपाक नाही का 3 दिवसापासून आता चूल बंदच आहे. कारण आमची चूल पेटत नाही. आता त्या चुली गेल्या चुलीत, नाही का, आता त्या राहिल्याच नाही ना. आता चुली कुठे आहेत आता? नाही का महाराज, त्या ठिकाणी ते चुली आता 3 दिवस झालं बंदच आहे. काय कारण आहे? म्हणे काही नाही. आम्ही जेव्हा त्या ठिकाणी चूल पेटवावी तेवढ्यात तुझा ते वेणुनाद होतो, म्हणजे बासरी वाजते. आणि बासरी वाजली की ती वाळलेली लाकडं सुद्धा चुलीची ओले होतात. आणि लाकूड ते ओले झाल्यामुळे आता आमची चूल पेटत नाही. कन्हैया, तुझ्या बासरीचा त्या ठिकाणी परिणाम आहे हा. थोडंसं गोपी विचक्षण होत्या, त्यांनी विचार केला कृष्णाकडे तक्रार करण्यापेक्षा बासरीशीच भांडण धरायचं. कोणाशी? बासरीला भांडायचं. सगळ्या मिळून आल्या. का ग म्हणे, कृष्णाला एवढी तू आवडती, तू केलं काय हे सांग. आम्हाला भेटायचं असेल तर आम्हाला त्यांच्याकडे जावं लागतं, पण तुला कधीच हातातून दूर करत नाही, नाही का. एवढी तू त्यांच्या हातची झाली, तू केलं काय सांग? कोणतं तप केलं? कोणते सोमवार केले? कोणतं व्रत केलं? म्हणे 10 दिवस केलं का किती? एखादं कृष्य चांद्रायण केलं? काय व्रत केलं तू? ती म्हणे काहीच केलं नाही. कृष्णानं जवळ करावं वाटत असेल तर आपल्या पोटात काही ठेवायचं नाही, त्यांना ठेवा, आतून मोकळं झालं पाहिजे. म्हणून मी मध्ये काही ठेवलं नाही. आणि दुसरी गोष्ट, कृष्णाला आनंद मिळावा म्हणून स्वतःच्या अंगालाही मी छिद्र पाडून घेतले, नाही का. अंगाला छिद्र पडले आणि हात मोकळी झाले, म्हणून कृष्ण हातातून टाकतच नाही, सदैव मला जवळ करतो. आणि तुम्हालाही तसं वाटत असेल देवाच्या हातचं व्हायचंय तर तुम्ही मधून मोकळ्या व्हा. पण तुम्ही मधून मोकळ्या नाही, मधून लयच बांधले, म्हणून तुम्हाला कृष्णाचा खरा आनंद मिळत नाही. विठाला विठाला. बरेचसे काही प्रकरण आहेत. आता गावामध्ये खोड्या चोऱ्या आणि आपला टाइम संपलेला आहे महाराज. जास्त खोड्याला चोऱ्याला आपल्याला काही वेळ घेता येणार नाही. थोडक्यामध्ये सर्व गोपीने तक्रार आता करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं. सगळ्या गल्लीतल्या मिळाल्या. आणि मिळाल्याच्या नंतर महाराज सकाळी सकाळी नंदबाबांच्या वाड्याकडे आल्या. आल्याच्या नंतर कृष्ण कन्हैया जवळच आहेत आणि यशोदामाई त्या ठिकाणी मांडीवर घेऊन बसलेली. आणि गाऱ्हाणं सांगण्याकरता गोपी सगळ्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. पण आल्या तेव्हा बॅनर खाली आल्या. कारण असं मोठं बॅनर लावलेलं, एका मागं एक त्या ठिकाणी सर्व आल्या. कारण बॅनर खाली कोणालाही चलता येते बरं का, ध्यानात ठेवा. काही त्याचे अर्थ समजले तर बघा. कारण त्या ठिकाणी असं नाही का, प्रत्यक्ष जाऊन कोणाला तक्रार करता नाही आली तर मला समूहामध्ये सगळे सहभागी होतात आणि त्याच्यात आपले म्हणणे मांडतच असतात. असा शास्त्राचा त्या ठिकाणी नेमच आहे. विठाला मग त्या ठिकाणी महाराज गोपी समोर आलेले आहेत. आणि मग त्यावेळी त्या ठिकाणी यशोदामाय आता सांगा
आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे की गोकुळात राहण्यासारखी यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे विठाला यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का जावे नाही का यशोदाबाई आता गोकुळामध्ये राहण्यासारखं नाही तुम्ही सांगा राहा म्हटले तर राहतो आम्ही आणि जा म्हटले तर सर्व निघून जाऊ तशी काही अडचण नाही आता तुम्ही एरवी करता पाटीलच आहे करा पाटील की नाही का आम्ही आता जातो असं त्या ठिकाणी गोपी म्हणत होत्या एवढ्यामध्ये यशोदामाई बोलायला लागली का ग तुमचं माझ्या कृष्णानं केलं काय सांगायचं का मग प्रत्येक जण त्या ठिकाणी पुढे आलेली आहे नाही का सर्वप्रथम कालची तक्रार सांगणारी पुढे आली नाही महाराज ती परवाची सांगायला लागली कारण ती कधीची तक्रार आहे ती परवाची तक्रार आहे परवाला मुच्या घरा दारी निजला होता म्हातारा बाई घेऊन ताकाचा डेरा वडी सोडीला सैराट असं वर्णन आहे महाराज परवाच्या दिवशी आमच्या घरी आला आला ते आला एकटा नाही आला नाही का गोपाळांना घेऊन आला दही दूध तूप लोणी खाल्लेले पण जाता जाता ताकाचा डेरा घेतला आणि मामाजीच्या डेऱ्यावर टाकला म्हणजे कळलं ना गोकुळातली गोपाळ म्हणजे अशी द्वंद्व वाढलेली गोकुळातली असे असलेले गोकुळातले आणि असे असलेले मथुरेतले ध्यानात ठेवा त्याचं कारण आहे ज्याच्याकडे घरचं दूध आहे ते गोकुळ आहे आणि विकत आणतात ते मथुरा आहे म्हणून काय काय विकतचं दूध असतं ते काय मथुरा आहे असं वर्णन करतात विठाला विठाला असा त्या ठिकाणी महाराज ती जी गोपाळ आहेत गोपी आहेत त्यांच्याबद्दलचं खूप काही सांगण्यासारखं आहे नाही का त्या ठिकाणी आला आणि त्यांनी काय केला मामाजीच्या डेऱ्यावर डेरा सोडला यशोदामाई कालच मामाजीचा काला व्हावा पण देवाच्या कृपेने वाचले नाही का आता डेरा टाकणारा हेच आहे आणि वाचवणारा हेच आहे नाही का सर्व लीला त्याचीच आहे त्याच्यानंतर यशोदामाई म्हणल्या आपलं म्हणणं थोडक्यात सांगा लय जास्त वेळ घेऊ नका नाही का ती मागे सरकली की तिसरीच आली तिसरी आली धावुनी म्हणे गा बाई काय केली करणी तिसरी आली धावुनी म्हणे ग बाई काय केली करणी पतीची थाळी माझी वेणी दोन्हीची काट देवोनी बाई कुणाची सुटेना यशोदे बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना कुठवर सोसू धिंगाणा कुठवर सोसू धिंगाणा कुठवर सोसू धिंगाणा यशोदे बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना धिंगाणा कुठवर सोसू धिंगाणा कुठवर सोसू धिंगाणा यशोदे बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना तिसरी आली धावणी याने ग बाई काय केली करणी
पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ देऊने गाठबाई कोणाशी सुटेना धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा तान्हा कोठवरी सोसो धिंगाणा. कारण एवढं त्या ठिकाणी त्या गोपीने सांगितलं आणि त्याचा अर्थ ऐकणाराला त्या सांगण्यातच कळाला नाही का. लगेच त्या ठिकाणी यशोदेने सांगितलं ठीक आहे एवढं तुमचं म्हणणं आहे तुमचं सांगा पुढचं काय म्हणणं आहे. त्या ठिकाणी महाराज पुन्हा एक आली गोपी ती बोलायला लागली पा यशोदामाय चातुर्मास्य चालू आहे आणि माझ्या सुनबाईनं दारावर सुंदर रांगोळ काढली तेवढ्यात तुझा कृष्ण आला आणि आल्याच्या नंतर बोलायला लागला जुन्या पद्धतीच्या रांगोळ्या कुठपर्यंत काढते नवीन येत नाही का कन्हैया मला नवीन येत नाही. ते म्हणे तू थोडंसं बाजूला सरक मी नवीन पद्धतीची रांगोळ काढतो. महाराज ते रांगोळ काढलेल्यावर रांगोळ काढली अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी नाही का असं त्या ठिकाणी यशोदामाई म्हटलं ठीक आहे. पुन्हा एक गोपी आली नाही का आली तर त्या ठिकाणी महाराज ती म्हणे सकाळी सकाळी माझी सुनबाई दारावरती अंगण झाडत होती एवढ्यात तुझा कृष्ण आला. आल्याच्या नंतर तसा नाही आला विस्त्याचा टेंबा घेऊन आला. आमच्या सुनबाईनं म्हटलं हे पा का रे हे विस्त्याचा टेंबा घेऊन कुठे जातो. ते म्हणे तुझ्या घराला लावाय माझ्या हे पा माझं घर म्हणशील तर तोंडावर द्यायला तोंडावर देना तोंडावर द्यायला तोंडावर तुझ्या बापाचे हे घर तुझ्या बापाचे हे घर तुझ्या बापाचे घर तुझ्या बापाचे घर बापाचे हे घर तुझ्या बापाचे घर. यशोदामाय आमची सुनबाई त्या ठिकाणी आमच्या घराला लावतो का म्हटल्यानंतर ते बोलायला लागला तुझ्या तोंडावरच मारेन नाही का सांगा आता नेमकं त्या ठिकाणी काय करायचं. एवढ्या सर्व तक्रारी झाल्या. यशोदामाईनं त्या ठिकाणी हळूच नाही का त्या बोलायला लागले पा पण माझा कृष्ण तसा नाही. आता एवढ्या तक्रारी करून यशोदामाईची प्रतिक्रिया अशी की माझा कृष्ण तसा नाही कारण तशा तुम्ही येत माझा तसा नाही कारण खोड्या करणारा माझा नाही खोड्या करणाऱ्या तुम्ही येत. तुम्ही लपवून याचा भौरा आड घेता शारंगधारा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ 5 वर्षाचे माझे बाळ 5 वर्षाचे माझे बाळ 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळ खेळ अंगणी खेळ खेळ अंगणी खेळ खेळ अंगणी खेळ खेळ का लटकच घेता गे गोकुळ जाणारी का लटकच घेता गे गोकुळ जाणारी का लटकच घेता गे गोकुळ जाणारी का लटकच घेता गे गोकुळ जाणारी. कारण एवढं त्या ठिकाणी सांगूनही यशोदामाई नाही का यांच्या बाजूनं बोलायला तयार नाही. तेव्हा त्या गोपीच रागावून बोलू लागल्या आमचं जाऊ दे आम्ही तशा आहेत पण तू हा कृष्ण कसा आहे तू सांग ना. मग तिनं या प्रमाणात सांगितलं माझं 5 वर्षाचं आहे सगुण आहे आणि तशा खोड्या करणारं माझं लेकरू नाही कारण त्या तुम्ही तशा आहेत. इथपर्यंत त्या ठिकाणी चिंतन आहे. नंतर महाराज यशोदामाईनं निर्णय केला की पा दररोज आपल्याकडे गाऱ्हाणे येतात आता ऐकायचे तरी कुठपर्यंत. शेवटी त्या ठिकाणी जुन्या काळामध्ये मुलगा जर आपला ऐकत नसेल तर आई बापाकडे तक्रार करायची. हे पा मी दररोज सांगायला लागले पोरांना पण ते काही ऐकत नाही. आता तुम्ही त्याच्याकडे बघा आता बदललेलं आहे बरं काय आता तसं नाही. आता बापाचं जर ते ऐकत नसेल तर ते म्हणतं ये पा चिब्बस नाही तर मम्मीला सांगल नाही का म्हणजे लक्षात आलं ना कोणाची बाजू आता बरी आहे तर ठीक आहे. विठाला विठाला लगेच नंद बाबाने सांगितले पा आता उद्या रानामध्ये जायचं कारण भगवान श्रीकृष्ण परमात्माने गोपाळांनाही सांगितलं आता आपले वेश बदलायचे आणि उद्याला शाळेत जायचं म्हणून सकाळच्या वेळी काळी घोंगडी हातामध्ये काठी आणि गायी चारण्याच्या वेशात भगवान श्रीकृष्ण परमात्मा सजलेले आहेत. विठाला विठाला विठा
वनाप्रती गावी चालिल्या वनाप्रती गाई चालल्या वनाप्रती गाई चालल्या वनाप्रती सयपेंद्या कार्य सांगाती सयपेंद्या कार्य सांगाती गावी गावी चालिल्या वनाप्रती गावी चालिल्या वनाप्रती गाई चालल्या वनाप्रती गाई चालल्या वनाप्रती. अशा अर्थाने महाराज त्या ठिकाणी गायी चाललेल्या आहेत. कुठं? आता वनामध्ये. वन म्हणजे वृंदावन आहे नाही का. गायी चारण्याकरता गोवर्धन आहे. आता तिथं बरंचसं काही आहे. गायीची संख्या पाहिली तर नंदबाबाकडे 1 करोड गायी आहेत. कारण किती गायी? 1 कोटी. गर्ग संहितेमध्ये गायीचे काही महाराज त्या ठिकाणी मोठी मोठी श्रीमंत गावामध्ये लोक होते. त्याच्यापैकी नंदाकडे 1 करोड होत्या. 2 ऋषाभानू होते गडीवरचे श्रीमंत, त्यांच्याकडे 50 लाख होत्या. 9 जण असे होते की ज्यांच्याकडे 9 लाख होत्या. त्याच्यात पुन्हा 9 जण होते ज्यांच्याकडे 5 लाख होत्या. टोटल किती झाल्या? एकदा विठ्ठल विठ्ठल म्हणू का? तेवढी सवलत तुम्हाला. तर असे महाराज नाही का, ज्या गावामध्ये गायीची श्रीमंती आहे म्हणूनच त्याला गोकुळ असं म्हणतात. विठाला आता वेळ झालेला आहे. थोडक्यामध्ये महाराज त्या ठिकाणी अशा दररोज गायी चारण्याचा क्रम चाललेला आहे. पण आता गायी त्या ठिकाणी महाराज वळणं अवघडच आहे. आणि ध्यानात ठेवा, गायी ताब्यात आल्याशिवाय, आणि नेम गोकुळातला असा, गुराखी पुढे चालायचे आणि गायी मागे चालायच्या. ज्याच्या मागे गायी नाही का तोच परमार्थातला पूर्ण यशस्वी आहे. जो गायीच्या मागे आहे त्याला काला नाही. काला कोणाला? गायी ज्याच्या मागे त्याला, का गायीच्या मागे जो त्याला? गायी ज्यांच्या मागे त्याला काला, गायीच्या मागे आहे तो फुकट आला. विठाला नाही का. त्या गायी वळा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, अरे काला मिळणार आहे, जेवण मिळणार आहे. आता काला म्हणजे काय? 2 पदार्थाचं मिश्रण. त्याला काय म्हणतात? काला म्हणतात. म्हणजे जीव ब्रह्माचं ऐक्य म्हणजे काला नाही का. काल्याचं म्हणजे काल्याचं जीवन वेगळंच आहे. विठाला विठाला. गोपाळाने या जेवणाबद्दल पुढेही अपेक्षा केलेली आहे. आता ह्याची जेवू सवे घेऊ शिदोरी. महाराज सांगतात आता हे जेवायचं, पुन्हा हे जेवायचं. कारण हे जेवण म्हणजे आनंद आहे नाही का. खरं पाहिलं तर महाराज जुन्या काळात जेवणाचा खूप काही आनंद होता. कारण तेव्हा जेवायला मिळत नव्हतं, पण जेवायला बसल्यानंतरचा आनंद काही वेगळाच होता. पहा त्या ठिकाणी पहिलं ते जेवायला बसलं की ते पात्र वाढ, तसं तर पात्रही नव्हते, ते आपलेच आणायचे नाही का. ते जुन्या काळात काय आणायचं? त्या पराती आणायच्या नाही का. त्याच्यानंतर असं घेऊन बसायचं. त्याच्यानंतर महाराज त्या ठिकाणी वहाड आल्यावर मोडून वगैरे पोळी नव्हतीच, ती पूर्ण पोळी वाढायची नाही का. शेवट 1-1च देत जायचे. कारण त्या पोळ्या 1-1 देण्यासारख्या होत्या. कारण या पोळ्या 1-1 देण्यासारख्या नाहीत, 1-1 घेतल्या अंग झाकलं नाही का. कारण एवढ्या मोठ्या पोळ्या आहेत. कारण त्या ही चपाती नाही काय, चपाता. पण याच्याबद्दल आता चपाती नाही तर उच्चापाती कशाला नाही का, त्याच्याबद्दल नाही करायची. असे ते 1-1च देत जायचं महाराज नाही का. आणि तेव्हा द्रोणाचार्य नव्हते. काय कळलं का काही तुम्हाला? द्रोणाचार्य नव्हते ना. मग यादव द्रोणाचार्य म्हणजे द्रोण नव्हते. मग काय करायचं, 1-1 पोळी दिली की तोपर्यंत पुढे माणसानं काय करायचं, असं बारीक बारीक करायची. बारीक केल्याच्या नंतर मागावून रोहिणी नक्षत्राचा पौष्याचा. कशाचा? रोहिणी नक्षत्राचा. म्हणजे पहिल्यांदा वाढ याची कशाची? वरण म्हणा, डाळ म्हणू नका. डाळ वेगळी असते आणि वरण
वेगळं असतं. शास्त्र वरान्न त्याला वरण म्हणतात. जे भाताच्या वरी थांबतंय त्याला वरण म्हणायचं आणि खालून प्रदक्षिणा करतंय त्याला डाळ म्हणायचं. हां तर ते त्याला वरान्न शब्द आहे त्याचा. वरान्न म्हणजे वरण बरं का. जे वर राहतंय भाताच्या वर राहतंय त्याला काय म्हणायचं? वरण. हां असं ते वरण वाढायचं महाराज. आता मी तुम्हाला विचारतो, पोळी एकत्र वरण आणि पोळी एकत्र केल्याच्या नंतर आता वरण का पोळी? आता ते काय दोन्ही एकत्र झाल्यावर काय झाला? काला झाला. दोन्ही एकत्र झाल्यावर झाला काय? काला. आता पोळी म्हणता येत नाही आणि वरणही म्हणता येत नाही. आणि तसं वरण पोळी वाढल्यावर महाराज मागावून तूप वाढल्या जायचं. तूप वाढायचं. पण जुन्या काळात चमचे नव्हते. आता लय चमचे झाले हो. काय झाले? आता लय घरोघर काय झाले? चमचे झाले. आणि कंपनीने महाराज त्या ठिकाणी थोडे त्याचे गाले मोठाले ठेवायला पाहिजे ना. काहीच नाही निस्तच आहे ते. आपल्याला फक्त जेवाय बसल्यावर फक्त वाढलेल्याचा आनंद मानायचा नाही का. ते तूप त्याच्यातून पडतच नाही. नाही का. कार्यक्रमावाल्याचा लय हिताचा मित्र आहे ते. कंपनीचा प्रोडक्शन करणार आहे ना महाराज. काय त्याची त्या ठिकाणी काय ठरलेलं आहे. पण ते ज्याचा कार्यक्रम आहे त्याच्या बाजूनच आहे ते, जेवणाराच्या बाजूनं नाही. महाराज त्या ठिकाणी ते चमचा निस्ता वाजतंय त्याच्यात पडत काहीच नाही. पहिलं काय करायचं, असं मोठ्या पातेल्यात तूप घ्यायचे आणि असं हात बुडवून वाढत होते. असं हातानं होतं का नाही? असं हात बुडवायचा आणि असं वाढायचं. आता एवढा हात बुडविल्यावर ज्याचा जसा हात तसं ते तूप पडायचं ना. मग ते असं तू काल्यावर वाढायचं. आता विचार करा, ते पहिलं वरण तसंच, पुन्हा पोळी तशीच, आणि त्याच्यानंतर एवढं तूप वाढल्यावर काय ते आनंद आहे ते जेवणाचा, नाही का. महाराज सांगतात अशी चव यायची घासा घासाला. कारण असं चवी चवी असं महाराजांनी वर्णन केलेलं आहे. चवी घेऊ ग्रास, चवी चवी घेऊ ग्रास. हरी चवी चवी घेऊ घास, चवी चवी घेऊ घास. ब्रह्मरस वाडी, ब्रह्मरस वाडी. चवी चवी घेऊ ग्रास, चवी चवी घेऊ ग्रास, चवी चवी घेऊ ग्रास. हरी ब्रह्मरस वाडी, ब्रह्मरस वाडी. चवी देखील ते मिळे नाही, देखील ते मिळे नाही, देखील ते मिळे. चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडी, नाही का. महाराज या ठिकाणी सांगतात असा हा काला, याला काय म्हणतात? काला म्हणतात. दोन पदार्थाचं असं एकत्रीकरण, त्याला काला असं म्हणतात. आता काला वेळ झालेलीच आहे. कशाची? काल्याची, म्हणजे दुपारची, त्या ठिकाणी जेवणाची. म्हणून सर्व गोपाळांना सांगितलं आता गायी त्या ठिकाणी वळा. पण गोपाळांची तक्रार आहे, गायी वळल्याने वळल्या जात नाही देवा, कारण तुझ्या गायी मोठ्या विचित्र आहेत. म्हणून काय करू नको, तुझ्या गायी आमच्या सोबत येऊ देऊ नको. अभंगाचं पहिलं चरण. नको मासवे गोपाला, हो हो नको मासवे गोपाला. नको मासवे गोपाला, हो
गाई नको आम्हास रे गोपाळा देव तुझ्या गाई नको आम्हास रे गोपाळा देव तुझ्या नको आम्हास रे गोपाळा येऊ ढाळा तुझ्या गाई येऊ ढाळा तुझ्या गाई कोण धावे त्यांच्या मागे ओ कोण धावे त्यांच्या मागे कोण धावे त्यांच्या लागे कोण धावे त्यांच्या मागे कोण धावे त्यांच्या कोण धावे त्यांच्या मागे कोण धावे त्यांच्या लागे कोण धावे त्यांच्या लागे कोण धावे त्यांच्या लागे कोण धावे नको आम्हा सवे गोपाळा येऊ ढाळा तुझ्या गाई. देवा आता तुझ्या गाई आमच्या सोबत येऊ देऊ नको, कारण त्या ओढाळ आहेत नाही का, फार धावणाऱ्या आहेत, आम्हाला न आवरणाऱ्या आहेत, कितीही प्रयत्न केला तरी त्या एकत्र न बसणाऱ्या आहेत नाही का. म्हणून आजपासून तुझ्या गाई आमच्या सोबत येऊ देऊ नको. महाराज अवघड त्या ठिकाणी गाई वळणाराच आहे नाही का. ज्याच्या गाई आहेत त्याचं काहीच अवघड नाही. आता बघा, गाई वळणारे गोपाळ तेव्हा 5-5 वर्षाचे होते. गाई वळून वळून आता ते बरेचसे 80, 85, 90 पर्यंत झाले. हां, म्हणून आता प्रत्येक गावात गोपाळ लहान नाहीत, गाई वळणारे म्हातारेच आहेत. बरोबर आहे ना. आता गाई वळायला तुमच्या इथं कसं आहे, म्हातारे गाई म्हैशी त्यांच्याच मागं येतं. बरोबर आहे ना. हां, त्या ठिकाणी आता ते लहान लहान कुठं राहिले, लय वर्ष झाले ना वळून वळून काय झाले, त्यांचं वय झालं, म्हातारे झाले. म्हणून म्हातारे म्हाताऱ्या माणसाचं अवघड असं आहे, दिवसभर ढोरण, सकाळ संध्याकाळ पोरं. काय त्याला सकाळ संध्याकाळ पोर, दिवसभर त्या ठिकाणी. असंच एका गावात काल्याचं कीर्तन आणि एक म्हातारे बाबा असे गाई म्हैशी चारत होते. मी म्हणलं काका, तुम्हाला आता एवढं गावामध्ये चाललेलं आज प्रसादाचा त्या ठिकाणी दिवस आहे, काल्याचं कीर्तन आहे, तुम्ही नाहीत नाही का. ते म्हातारं जरासं हे होतं, ते म्हणे काय करावं, म्हातारी मुळावाली. हां, मी आम्हाला नेमका दावा तक्रार त्यांच्याकडे तुमची का. ती म्हणे पोरायला राहू द्या गावात, पण तुम्हाला काही इथं जमत नाही, जरी इथं तुम्ही वाढायच्या लायक नाही कुठं नाही, जरी राहिले तरी पण आता तुम्ही काय करा, निस्त यायला हानीत न्या. कुठं रोडनं तर न्याच आहे तुम्हाला गाई म्हैशी. आता महाराज नाही का, रोड झालेलं पण रोडनंच ना. कोण ते म्हातार ते का त्या ठिकाणी त्या गाई म्हैशी दिवसभर त्या ठिकाणी वळायचे. आणि अडचण अशी महाराज, गाई वळणाऱ्या म्हाताऱ्या माणसाला दही दूध तूप लोणी आहे का नाही, नाही का. त्याला जास्तीत जास्त ताकच. हां, म्हातारी म्हणते तुमचं काय व्हायचं या त्या ठिकाणी. काही काही तर म्हाताऱ्या पोरी हो सुनबाईला सांगतात, पोरी हो नाही का, त्याला पहिलेपासून ताकच आवडते, म्हणून मी लावून ठेवते. दूध खाल्ल्यावर काय लवकर जाईन का, खाऊ दे ना दही दूध तूप लोणी. नाही महाराज, त्याला खाऊच द्यायची नाही. कोणाला, त्या म्हाताऱ्याला नाही का. पहा त्या ठिकाणी दिवसभर ढोर वळायचे. ते कशा वळायचे, फक्त ताकावरच. कशावर, ताकावर. पुन्हा संध्याकाळी घरी आले, ते ढोरं वगैरे बांधले की म्हातारी म्हणते ह्या लेकरायला न्या हानीत मंदिराकडं. काय आता ते का सगळे चालणारे असतात का, 2 खांद्यावर 2, 2 कडेला 2, मागं 4-5, पुढे 4-5, जणू काय ठेवू माझा लेकूर वळाला. संगे गोपाळाचा मेळा नाही का ते मंदिराकडं. आता तिथं गेल्यावर ते हरिपाठात बसत नाहीत, बसू देत नाहीत. हां, मग तिथं काही त्या ठिकाणी महाराज सारखं त्याला इकडं पळ तिकडं पळण, दिवसभरही पळपळच आणि इथं आल्यावरही फळच नाही का. पुन्हा त्या ठिकाणी घरी घेऊन यायचं महाराज. तशा अवस्थेत आल्यावर मग जेवायला बी सगळे याच्या ताटातच बसतात. कोणाच्या, म्हाताऱ्याच्या. आणि म्हातारी म्हणते 4-4 भाकरी खाल्लंय म्हातारं.
आलंय भारती लेकर खाली बरं एक तर त्या ठिकाणी ते जेवणाचं झालं नाही का. हे आराम करायला लागलं ना तर याच्या अंगावर पडतात, याला रग सुद्धा लागत नाही. विचित्र परिस्थिती. म्हणून गोपाळाने तक्रार केली. मी थोडस जरा चिंतन सांगू लागलं, असं पाहिजे होतं का? ठीक आहे ठीक आहे नाही का. खरं तर ते असंच पाहिजे. महत्वाचा मुद्दा असा की त्या ठिकाणी महाराज गायी वळणारे जे गोपाळ आहेत नाही का, त्यांनी तक्रार केली, देवा ह्या ओढाळ गायी आहेत, आमच्या सोबत येऊ देऊ नको नाही का. काय करतात महाराज सांगतात, त्या बसत नाहीत आणि आम्हाला जेवूही देत नाहीत. एका ठिकाणी बसवायचा प्रयत्न केला तर त्या काही बसत नाहीत. म्हणून थोडक्यामध्ये या ओढाळ गायी तुझ्या आमच्या सोबत येऊ देऊ नको. का बरं? कोण धावायचं यांच्या मागे? कोण धावे यांच्या लाग्या, कोण धावे यांच्या लाग्या, कोण धावे माघे माघे वेलधार, माघे माघे वेलधार, कोण धावे यांच्या लागे, लागे कोण धावे यांच्या लागे. मागे मागे रधारी, मागे मागे कोण धावे जागे, कोण धावे जागे. यांच्या मागे कोण लागे नाही का, यांच्या मागे कोण धावायचं आणि कोणी फिरायचं. कारण येरझारा त्या ठिकाणी गायीमुळे आम्हाला कराव्या लागतात. बरं, एक तर यांच्यामुळे येणं जाणं म्हणजे जन्म मृत्यूसारख्या येरझारा होतात. तिसरा प्रकार असा आहे, दुपारची वेळ झालेली आणि आता आनंदाने नाही का जेवण करावं, आनंदाचं जेवण करावं म्हणून एका झाडाखाली बसवण्याचा प्रयत्न केला. आता बरंचसं वेदांताचा भाग आलेला आहे नाही का. त्या ठिकाणी एक झाड म्हणजे ब्रह्माधिष्ठान आहे आणि ब्रह्माधिष्ठानावर बसून ब्रह्मानंदाचा भोग घ्यावा तर आमच्या इंद्रियरूपी गायी 10-10 वाटाने धावतात आणि आवरण्याचा प्रयत्न केला तर आवरत नाही, असं वर्णन या ठिकाणी करा. ना बैसती वेके ठावे, ना बैसती वेके ठावे, ना बैसती के ठाई, ना बैसती के ठाई. धावती धावी वाटा, धावती धावी वाटा, कोण धावे त्याच्या मागे, कोण धावे त्याच्या मागे. धावती धावी वाटा, धावती वाटा, कोण धावे त्याच्या मागे, कोण धावे त्याच्या ना बैसती एके ठाई, धावती 10 वाटा. महाराज सांगतात 10 गायी 10 वाटाने धावायला लागतात म्हणून आम्हाला एकत्र बसूही देत नाहीत. इतकंच नव्हे, भगवान म्हटले तुम्हाला म्हणायचंय काय? म्हणायचं काहीच नाही, बाकी गायीचं आम्ही पाहू. पण एका गायी बाबतीत आपली मदत हवी आहे. ती कोणती गाय म्हणाल तर मनेरी गाय. तुका म्हणे तू राख मणी, 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 तुका म्हणे तू
मागे
अशा अर्थाने महाराज त्या ठिकाणी सर्व गायी आता वाळवंटामध्ये हकलेले आहेत. खडकावरती गोपाळ एकत्र झाले आणि एकत्र झाल्याच्या नंतर खडकी सोडी येल्या मोठा, आजीचा दही काला घुमटा, घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ. अशा अर्थाने महाराज त्या ठिकाणी प्रत्येकी ते पेंद्या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करत आहेत. एवढ्यात भगवंताने तक्रार केली, अरे आपल्यासारख्या शिदोऱ्या असतील तर एकत्र करा, नाहीतर त्यांना घरी पाठवा. माझी आहे तैजी पाहे, नाही तरी घरा जाय, चोरोनिया मायनवनी तानावे. नाही का तेवढ्यामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा आता कोणालाच घरी पाठवू नका, कारण घरी कोणाच्याच कोणी नाही, सगळे काल्याला इकडं आले. आता कोणाच्या घरी कोणी नाही. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. आता त्या ठिकाणी कोणाला पाठवायचं नाही म्हणून सर्वांच्या शिदोऱ्या सोडल्या. खडकी सोडी येल्या मोठा, आजीचा दही काला घुमटा. अशा अर्थाने सर्व शिदोऱ्या एकत्र केल्या. पेंद्याने शिदोरीचा एक कवळ भगवान परमात्माच्या हातावर दिला. भोकराचे लोणचं त्या ठिकाणी बोटांवरती आहेत. वेणू कमरेला खोवलेला आहे. याचं वर्णन भगवान सुखाचार्याने केलं. हरी बिभ्रद्वेणू जठरपटयो शृंगवेत्रेचे कक्षे, वामे पाणू मशृणु कवलम तत्फलान्यंगुलीषु, तिष्ठन्मध्ये सुमती सुरधो हासयन्नर्मभिस्वये, स्वर्गे लोके मितिष्य भुजे यज्ञ भुग्बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठो बार कुमार बार घुमाई, बार कुमार बार घुमाई, बार कुमार बार घुमाई. 7 दिवसपर्यंत आपण जी साधना केली तर त्या साधनेचा समारोप अर्थात काल्याचं कीर्तनाने वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण या प्रसादाच्या शिवीनं नाही का ही एक पूर्ण आहुती समजून अशा अर्थाची केलेली शिवाय या शिवेला उपस्थित आमचे गायनाचार्य नावं सांगू का? ठीक आहे हां ठीक आहे. श्री हरिभक्तीपरायण सर्व श्री सर्वच्या सर्व ज्या ज्या गावचे जे जे उभे ते सर्व आता आले ना सर्व कोणी नाही राहिले हां होय कारभारी महाराज आले ना सर्व ठीक आहे. त्याचबरोबर मृदंगाची सेवा ज्यांच्याकडे आहेत तर ते आमचे श्री हरिभक्तीपरायण परमस्नेही परमादरणीय प्रकाश महाराज यादव कारण खडकेकर. कसं आहे जणू काय पाणीच खडका वादळायले नाही का, कारण त्या ठिकाणी असं कधी कधी असं वाटतंय पत्रावरच धोंडे लागायले हां असं तर असं महाराज गारा पडल्यासारखा ज्यांची त्या ठिकाणी म्हणजे भगवंताच्या कृपेने नेका देव कोणाच्या हातात गुण देतो हां कोणाच्या आवाजात काही गुण असतो. महाराज तुमच्या आवाजात गुण आहे, यांच्या हातात गुण आहे आणि मध्ये मी निर्गुण आहे म्हणजे कोणताच गुण नसलेला पण तरी नाही का त्या ठिकाणी 2 तासापर्यंत मला नाही का बऱ्यापैकी त्या ठिकाणी सर्वांनी मदत केली आणि सांभाळलेलं आहे. कारण असं प्रेम दिलेलं आहे. एवढं त्या ठिकाणी असंच प्रेम नेहमी करता त्या ठिकाणी वेळोवेळी आपलं असलं पाहिजे नाही का. कारण कीर्तनकाराचं भांडवल म्हणजे सर्व ही गुणीजन मंडळी आहे नाही का. म्हणून महाराज तुमच्या आवाजानं यांच्या हाताने आणि तुम्ही टाळी वाजून आशीर्वाद दिल्याने 2 तासापर्यंत प्रवास करता आला. त्याचबरोबर विशेषतः आजच्या सेवेची अशी आहे की 7 दिवसपर्यंत ज्यांनी श्रीमद भागवत व्यासपीठाची सेवा केली ते आमचे श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य नारायण महाराज नाही का. बाबा या ठिकाणी उपस्थित नाही तर टाळ घेऊनच उभे आहेत नाही का. तर त्यांनी सुद्धा टाळाटाळी केली नाही कारण टाळ घेऊनच त्या ठिकाणी मला प्रेम दिलं. असं सर्वांच्या प्रेमाने या ठिकाणी 2 तासापर्यंत प्रवास केला. आणि महाराज जे आमचे या शिवेचे यजमान आहेत ते आमचे श्रीमान गणेश बाबारावजी होगे नाही का. दादानी त्या ठिकाणी 7 दिवसपर्यंत खूप परिश्रम करून नाही का 3 वर्षापर्यंत आपला संकल्प पूर्ण केला. संत महंतांच्या आशीर्वादाने भगवान गोपाल कृष्णाच्या कृपेने महाराज ही सेवा देवाने करून घेतलेली. मागणी एवढीच करतो ज्यांच्यासाठी त्यांनी हा संकल्प केला तर त्या ठिकाणी महाराज नाही का हे कीर्तन सेवेचं भागवत सेवेचं त्या ठिकाणी हे जे वृत्त आहे या पुण्याईने
नाही का. त्या ठिकाणी ज्यांच्या प्रीत्यर्थ सेवा केली त्यांच्याही आत्म्याला चिरंतन शांती लाभावी एवढी त्या ठिकाणी रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचबरोबर ही सेवा करणारे त्या ठिकाणी सर्व यजमान आदी करून या ठिकाणी उपस्थित आमचे गायनाचार्य सर्वांच्या चरणी या ठिकाणी साष्टांग दंडवत करतो. याच्यात कोणी ज्ञात अज्ञात कोणी कथाकार कीर्तनकार असतील तर ते माझ्यासाठी पूजनीय आहेत. झालेली सेवा साधना जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी समर्पित. हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 तुकाराम